नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता आशू हा मुक्ताला म्हणत असतो, आपल्या नवऱ्याचा एवढा विचार कोण करतं आणि एवढं सगळं असूनही त्याचा तुझ्यावर तिळमात्रही विश्वास नाहीये. तो तुझ्यावर संशय घेतो का? त्याला तुझ्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही का? तुझ्या आवाजातली माया त्याला जाणवत नाहीये का? इतकं सगळं करूनही तो तुझ्यावर संशयच घेतोय. त्याला तिळमात्रही तुझ्यावर विश्वास नाहीये. असं म्हणून आता तो म्हणतो की तू असं का करतेस? अशा प्रकारचं नातं तू का धरून ठेवण्याचा प्रयत्न करतेस? केवळ सईसाठी तू हे सगळं करतेस का? त्याच वेळेला मुक्ता म्हणते की नाही आशू, असं काहीही नाहीये. तुला एक गंमत सांगू का मी? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जी इतरांना जरी वेगळी दिसत असली ना, तरीही आपल्याला ती व्यक्ती नक्की कशी आहे हे सगळं माहिती असतं. आपल्याला त्या व्यक्तीचा रुसवा, फुगवा किंवा राग, त्यामागची कारणं सगळं काही पटतात आणि त्या व्यक्ती अशी नेमकी का वागते हे सगळं आपल्याला माहीत असतं. आणि माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती म्हणजे सागर आहेत. सागर असे का वागतात, का बोलतात किंवा त्यांच्या वागण्यामागचं जे काही कारण आहे ते सगळं मला कळतं. आणि कसं आहे ना, तितकं मला त्यांच्याबद्दल माहीत आहे. तुला एक माहिती आहे की प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात एक असा डॉक्टर असतोच ज्याच्या सगळ्या बोलण्याने आपल्याला बरं करू शकतो. खरं तर एखादी व्यक्ती आजारी असेल, मेडिकली त्याला औषध दिलं योग्य की ती व्यक्ती बरोबर होते, योग्य होते, आजारातून बरी होते. परंतु आपल्या आयुष्यात असा एखादा डॉक्टर असतोच ना की ज्याच्या बोलण्यावर, ज्याच्या कृतीवर आपला पूर्णपणे विश्वास असतो. डोळे झाकून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि तरीही आपल्याजवळ एखादा डॉक्टर असूनही आपण आपली वाट लांब करून त्या आपल्या आवडीच्या डॉक्टरपर्यंत जाऊन पोहोचतो का? तर आपल्याला विश्वास असतो ती व्यक्ती आपली योग्य रीतीने काळजी घेणार आणि व्यवस्थित उपचार करणार. तसं आहे सागरच्या माझ्या बाबतीत. आणि मी त्यांची फेवरेट डॉक्टर आहे. आणि तसं बघायला गेलं तर तसं ते मला पूर्णपणे स्वतःला सोपवतात. त्यांना जे काही आहे नाही किंवा काही असेल मला ते पूर्णपणे सांगतात. आणि हो, कधी असं होऊ शकतं ना की एखादा पेशंट हा डॉक्टरवर चिडू शकतो, रागवू शकतो. कधी कधी डॉक्टरबद्दल पेशंटला भीतीही वाटूच शकते ना, आपला नेहमीचा डॉक्टर असला तरीही. तसंच आहे सागरचं माझ्या बाबतीत. मी तुला खरं सांगावं तर सागर माझे एक ओबिडियंट पेशंट आहेत आणि म्हणूनच मला ते खूप आवडतात. त्यानंतर मुक्ता पुढे आशयला म्हणते की कसं आहे ना, सागरचं आणि माझं नातं कसं आहे ते मी तुला सांगते. कसं आहे, सागरला मी सुरुवातीला बाबाच्या रूपात पाहिलं. मला त्यांच्यामध्ये एक कासावीस होणारा बाबा दिसला, म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर हळूहळू आमची ओळख वाढली. आम्ही एकमेकांविषयी समजून घेऊ लागलो. त्यानंतर मला त्यांच्यातला सल्लागार दिसला आणि त्यानंतर हळूहळू मैत्री होत गेली. ते माझे मित्र झाले आणि त्यानंतर पुढे पुढे आणखी ओळख निर्माण होऊन ते माझा प्रियकर बनले. आणि त्यानंतर मग नवरा. इतका सगळा प्रवास आम्ही सोबत एकत्र केला. हा मला मान्य आहे की या सगळ्या प्रवासाला फार वेळ नाही लागलाय, फार काळ नाही लोटलाय. परंतु इतके काही दिवस निघून गेले ना, आमचं आयुष्य आणि आमची गाडी इतक्या सगळ्या स्टेशन्सवरून गेली आहे ना की नाही, आता हा प्रवास मला सुखाचा वाटू लागलाय. तेव्हा लगेच आता आशय म्हणतो की काय हा प्रवास? तेव्हा मग ती म्हणते की हो आशय, हाच प्रवास मला आता इतका सुखाचा आणि आनंददायी वाटू लागलाय की आता मला प्रवास पडायचाच नाहीये, मुक्कामच करायचं आहे असं मला वाटतं. आणि तसंही आपल्या आयुष्यातले सगळे काही प्रवास छानसे नसतात ना, काही त्रास देणारे असतात, वेदनादायी असतात. इतके त्रास देणारे असतात की कधी कधी आपल्या पोटातलं पाणी डचमळून बाहेर यावं इथपर्यंत ते प्रवास हे भीतीदायक असतात आणि त्रास देणारे असतात. परंतु आपण काय करतो? आपण प्रवास करणं थांबवतो का या सगळ्यामुळे? नाही ना, आपण आपला प्रवास हा पुढे चालूच ठेवतो ना. तसंच आहे सागर आणि माझं नातं. आता या प्रवासामध्ये इतक्या काही त्रास होतोय म्हणून मी हा प्रवास सोडून देणं मला पटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सागर माझ्यासाठी खूप करत असतात. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर आणि अगदी न सांगता करत असतात. कसं आहे ना, आत्ता हल्ली माझं मेडिकल लायसन्स कॅन्सल झालं होतं, तर सागरने करोडची डील माझ्यासाठी सोडून दिली. आणि तुला वाटत असेल की मी हे मला दाखवण्यासाठी केले. नाही, अजिबात नाही. माझ्या अपरोक्ष केल्या त्या सगळ्या गोष्टी. आणि माझ्यासाठी जे काही केलंय ते मला कधी जाणवही दिलं नाही. इतकं आहे प्रेम त्यांचं. आणि जरी मला काही खरचटलं, त्रास झाला, तरीही सई माऊचा चेहरा कसा असा बारीक होतो, तसाच सागरचा चेहराही तिच्यासारखाच बारीक होतो. त्यांनाही खूप वाईट वाटतं मला जर काही त्रास झाला तर.
आणि हो, मला जरा कोणी काही बोललं किंवा काही माझ्या विरुद्ध आवाज चढवला, चुकीचं कोणी काही बोललं, तर ते मात्र सागर कधीच खपवून घेत नाहीत. सागर त्या व्यक्तीला बरोबर सुनावतात आणि त्याच वेळेला माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या असतात आणि मगच ते माझी बाजू घेत असतात. हेच इतकं आहे आमचं नातं आणि काही झालं तरीही मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाहीत ते. नंतर मग आता ती म्हणते की हो, आता लेट मी कन्फेस की मला हे सगळ्याचा त्रास होतोय. आमच्या आयुष्यातली ही वाईट फेज आहे. सागर जे काही वागतायत ना त्याचा मलाही त्रास होतोय. परंतु एक गोष्ट मी तुला नक्की 100% सांगू शकते की जेवढा त्रास सागर मला देतात ना त्यापेक्षा 100 पटीने त्रास हा सागर यांना होत असणार. मला कळतंय की हा जो त्रास आहे ना तो त्यांना खूप वेदनादायी होत असणार आणि ते स्वतःपेक्षा माझा जास्त विचार करतात, म्हणून त्यांना माझ्याशी असा वागण्याचा त्रास हा खूप जास्त होत असणार. मी तुला सांगू शकते, मला मान्य आहे यावेळेला सागर चुकतायत आणि त्यांना काय वागतायत हे कळत नाहीये. हा नात्यातला आमचा त्रास आहे तो त्यांनाही होतोय आणि मलाही होतोय. परंतु मला हा त्रास हा माझा किंवा त्यांचा कमी करायचा नाही आहे. मला हा आमचा त्रास आहे तो एकमेकांचा कमी करायचा आहे. आणि मी तुला हे सगळं बोलताना फार टिपिकल वाटत असेल ना, परंतु बिलीव्ह मी, खरंच सागरचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यावर ते ज्यांनी जितकं प्रेम केलं आहे ना त्याच्या पुढे हा त्रास मला काहीच वाटत नाही. रिअली मला खरंच त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. बिलीव्ह मी. आणि पुढची काही वर्ष किंवा पुढची सगळी जन्मोजन्मी मला सागरसारखाच नवरा मिळायला हवा अशीच मी देवाकडे प्रार्थना करेन. असं म्हणून ती शांत होते आणि सागरला हे ऐकून खूप डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेला आशू मुक्ताला म्हणतो, मुक्ता, आता मला जो सागरबद्दल जे काही सांगितलं आहेस त्यावरून मला एकच कळतंय की सागर एक वेगळा माणूस आहे आणि सागरचे काही वेगळे विचारही आहेत. आणि हो, सागर मला सध्या तरी माणूस म्हणून पटला नाही किंवा मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकलो नाही. परंतु तुझा सागरवर पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू कधीही माणसं ओळखण्यात चुकू शकत नाहीस इतकं मला कळतंय. मग सागरबद्दल तू जो काही विचार केलायस, तू त्याला जे काही ओळखलेस ते अगदी योग्यच ओळखलं असणार. आणि काय, मी ही देवाकडे हीच प्रार्थना करेन की तू आणि सागर हे जन्मोजन्मी एकमेकांसोबतच राहावे, इतकीच मी देवाचरणी प्रार्थना करेन. आणि हो, कारण सागर खुश तर मुक्ता खुश आणि मुक्ता खुश तर मी डबल खुश, असं आता इथे तो म्हणतो. आणि हे सगळं ऐकून सागरला फारच बरं वाटतं आणि सागर तिथून निघून जातो. अशा प्रकारे आता इथे मुक्ताचं सगळं प्रेम हे सागरच्या समोर आलेलं असतं आणि आशयला देखील ते सगळं पटलेलं असतं. मुक्ता आता खूपच आनंदात असते. नंतर सागर हा त्याच्या बिल्डिंगच्या खाली येतो आणि त्यानंतर त्याला हे सगळ्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. मुक्ताने जे काही सांगितलंय ते सगळं त्याला पटतं आणि मुक्तावर इतका कसा विश्वास दाखवला नाही याचाच त्याला खूप त्रास होतो. तो आता बिल्डिंगकडे जातच असतो. तेवढ्यातच तिथे जाणार कसं म्हणून तो तिथेच खाली बाकड्यावर बसतो आणि एकटक विचार करत असतो आणि त्याच्या डोळ्यात मात्र आता पाणी असतं. तो विचार करतो की मी हे काय केलं. सागर, तू मुक्ताच्या बाबतीत इतकं चुकीचं कसं वागू शकला. मुक्ता तुझ्यावर इतकं प्रेम करते, तुझ्यावर जीव ओवाळून टाकते, परंतु तू मात्र तिच्यावर संशय कसा घेतला. त्या इतकं करतात आणि इतकं करूनही मी त्यांच्यावर अविश्वास कसा दाखवू शकलो. असं म्हणून तो आता इथे खूपच त्रासामध्ये असतो. आणि तेवढ्यातच समोरून सावनी येते. आता सावनी ही सागरला खाली बसलेलं पाहते आणि सावनी येऊन आता सागरला म्हणते की सागर, तू मुक्ताशी बोललास का या बाबतीत. तेव्हा तो आता काहीच बोलत नाही. तेव्हा मग पुढे ती म्हणते की काय झाले सागर, तू मुक्ताशी काही बोललायस का. तेव्हा मग आता सावनीला तो म्हणतो की काय आणि कुठल्या तोंडाने बोलू मी त्यांच्याशी, काय बोलू मी त्यांच्याशी. इतकं चुकलोय मी त्यांच्या बाबतीत. त्या इतक्या चांगल्या असूनही मी त्यांच्यावर संशय घेतलाय, त्यांच्याशी खूप खोटं वागलोय मी. तर त्याच वेळेला इथे आता सावनीच्या लक्षात आलेलं असतं की सागरला मुक्ताचं खरं रूप दिसलंय आणि सागरचा सगळा गैरसमज हा गळून पडलाय, म्हणूनच आता पुढे ती काहीच बोलू शकत नसते. ती म्हणते की सागर, तसं नाही रे, तुला माहितीये का, खरंच मुक्ता खूप चांगली आहे, खूप निर्मळ मनाची आहे आणि खूप स्वच्छ आहे. मेन म्हणजे ती तुझ्या घरावर आणि तुझ्यावर खूप प्रेम करते. सागर म्हणतो की हो ना, त्याचीच तर मला लाज वाटत आहे. इतकं सगळं करूनही, मुक्ता माझ्याशी इतकं चांगलं वागूनही मी मात्र तिच्याशी खूप चुकीचं वागलोय, याचा मला त्रास होतोय. आता इथे ती विचार करते की नाही, आता जर मी मुक्ताच्या बाबतीत जर काही उलटसुलट याला सांगायला गेले तर हा माझ्यावर भडकेल आणि माझ्याबद्दल माझं काही ऐकू घेणार नाही. त्यापेक्षा मी आता मुक्ताचीच चांगलं काहीतरी वेगळ्या प्रकारे याच्यासमोर बाजू मांडते. नंतर ती म्हणते की सागर, हे बघ, तू खूप चुकलायस, तू मुक्ताला ओळखून घेण्यामध्ये खूप चुकलायस. ती इतकं सगळं करूनही तुझ्याशी किती चांगलं वागते. सागर, तू तिच्यावर, तिच्या मैत्रीवर विश्वास ठेवला नाहीस, तिच्यावर संशय घेतलास, परंतु तरीही तिला तू घराबाहेर काढलंस.
पण ती तुझ्यावर अजूनही प्रेम करते आणि घरादाराला किती सांभाळून असते ती, सगळ्या घराला जपते, तुला जपते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते. परंतु तू तू काय केलंस तर तू मुक्ताला वारंवार त्रास दिलाय. सागर, तू जे काही केलंयस ना, खूप स्वार्थीपणाने वागलायस. तू फक्त स्वतःचा विचार केलायस, मुक्ताचा नाही. तुला कळतंय का की मुक्ताचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु तुझं प्रेम आहे का मुक्तावर? तेव्हा मग सागर हो असं म्हणून मान डोलावतो. तेव्हा मग ते म्हणते की हेच तर आहे ना, या नात्यामध्ये मुक्ताला किती त्रास होतोय ते तुला दिसतंय ना. तू असं वागतोयस त्याने मुक्ताला खरंच खूप त्रास होतोय आणि मुक्ता असं सगळं डिझर्व करते असं वाटतंय का तुला? मुक्ता तुझ्यासारखा पार्टनर डिझर्व करत नाही. खरं तर या सगळ्यामध्ये ती करूनही एकटीच आहे आणि तिला त्रास होतोय. या सगळ्याचा त्रास तुला जाणवत नाहीये का सागर? तू एक गोष्ट विचार कर, काहीही झालं तरीही मुक्ताचा त्रास तुला कमी करता येणार नाही. म्हणूनच तू तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जा. आणि तू तिच्यावर प्रेम करतोयस तर प्रेमाचं दुसरं नाव हे त्याग असतं. म्हणूनच तुला मुक्ताच्या प्रेमासाठी त्याग करावा लागणार आहे. मुक्ता आयुष्यात आनंदात राहावी याच्यासाठी तुला मुक्ताला सोडावं लागेल, मुक्ताला मोकळं करावं लागेल. असं आता इथे सावनी सागरला बोलून दाखवते आणि त्यावेळेला आता सागरला सावनीचं म्हणणं पटलेलं असतं आणि तो सावनीकडे आता बघत असतो आणि जे सावनी काही बोलते त्या सगळ्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे मुद्दामच सावनी म्हणते की सागर, तुला हे करावंच लागणार आहे. मुक्तासाठी तुला हा त्याग करावाच लागणार आहे, कारण मुक्ता ही तुझ्यापेक्षा चांगला पार्टनर डिझर्व करते. हे ऐकल्यावर मात्र आता इथे सागरच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडून गेलेला असतो. नंतर मुक्ता इथे सईचा अभ्यास घेत असते आणि म्हणते की परिसरचा रिया आहे ना तो रस्व काढ. तेव्हा ती म्हणते की अगं पहिलारी आहे पहिलारी. मग आता सगळेजण मुक्ताला बघून हसत असतात. इंद्रा आणि स्वाती तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसतात. नंतर आता मुक्ता म्हणते की पूर्णपणे लिही की परिसर स्वच्छ ठेवावा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की आजी पण असं शिकवते, पहिला लिही दुसरा लिही. तेव्हा ती हसते. नंतर ती म्हणते की हे कम्प्लीट कर, नंतर मी बघायला येते. त्याच वेळेला मुक्ता आता इंद्राकडे येते आणि म्हणते की मम्मी, तुम्हाला पालकची आणखी भाजी हवी आहे का? तेव्हा ती म्हणते की नको. आणि मग लक्की म्हणतो की वहिनी, पालकची भाजी छान झाली होती हा. मग लक्कीला ती म्हणते की हिने आपल्या सईमाऊने खाल्ली आहे असं ती खुणावून दाखवते. नंतर त्याचं जेवण झालेलं असतं. लक्कीला ती म्हणते की इथे बस तू, मी तुझ्यासाठी गोळ्या घेऊन येते. तेव्हा लक्की म्हणतो की अगं वहिनी, माझ्या गोळ्या संपल्यात बहुतेक. ती म्हणते की हो माहिती आहे मला, मी आणल्या आहेत. आणि मग ती गोळ्या आणण्यासाठी आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात सागर आलेला असतो. सागरने सगळं काही पाहिलेलं असतं. आता सागर हा सगळ्यांना बघतो आणि त्याच्या बाजूला जाऊन तो बसतो. नंतर लक्कीला विचारतो की काय रे, तब्येत कशी आहे आता? बरं वाटतंय ना तुला आणि आराम करतोयस ना? तेव्हा लक्की म्हणतो की हो दादूस, आता बरं वाटतंय. नंतर मग मुक्ता तिथे नसते. सागर सईला विचारतो की काही मदत हवी आहे का? तेव्हा ती म्हणते की नको, काही नको, मुक्ताई ना ती करेल सगळं. असं म्हणून ती आता तिकडे येते आणि सागर आता गप्प बसतो. नंतर मग लकीला ती पाण्याचा ग्लास आणून देते. हे घे लकी, गोळ्या तुझ्या संपवून घे. आणि नंतर हे सगळं त्याची काळजी आणि मुक्ता जी काही कोणाची काळजी घेत आहे ते पाहून सागरला खूप आनंद झालेला असतो. नंतर मुक्ता म्हणते की सई बाळा, हे घे, इकडचं सगळं आता तू आवरून घ्यायचंय आणि जायचंय ब्रश करायचंय. तेव्हा ती म्हणते की मुक्ताई, मी ब्रश करते, तू प्लीज हे सगळं आवर ना प्लीज. तेव्हा मग मुक्ता म्हणते की माझं सई बाळ इतकं गोडपणे मला म्हणत असेल तर मी नाही आवरणार का? असं म्हणून तिथून सई पळून जाते. आणि नंतर इंद्राला पुन्हा विचारते की मम्मी, तुम्हाला काही पाहिजे का अजून? तेव्हा ती म्हणते की नको गो, मला आता अजून काय पण नको, खरंच खूप जेवण झालंय माझं आणि आता मी जास्त जेवून आणखी जाडी झाली तर. पण खरंच सांगते, मस्ती नाही करत, खरंच सांगते की आता खरंच खूप बरं वाटतंय मला. म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात, मला आणखी आता काही नको. खरंच खूप चांगलं झालंय माझं. घरात माझ्या सगळं काही आनंदाचं वातावरण आहे. मला तुझ्यासारखी चांगली सून मिळाली. सगळं नाही, खरं तर मी तुला सून नाही लेकच मानते. माझ्या स्वातीसारखीच आहे तू मला आणि माझं तू इतकं सगळं मनापासून करत असते. तेव्हा ती म्हणते की मम्मी, असं काय बोलताय तुम्ही? हे जे मी सगळं करते ते माझं कर्तव्यच आहे ना. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो ग पुरी, तुझं कर्तव्य आहे, परंतु कर्तव्य करताना माणसाच्या कृतीमध्ये कोरडेपणा येतो. परंतु तुझं तसं नाही आहे. तू जे सगळं करते ना ते अगदी मनापासून करते, आपलं समजून करते आणि त्याच्यामुळेच तर सगळ्यांना जास्त जीव लावते तू. आणि हेच तर सगळं जास्त आवडतं मला. खरं तर माझी सून म्हणून नाही तर माझी लेक म्हणून करतेस सगळं. आणि माझी मैत्रीण म्हणून पण कधी माझ्या पायाला जेव्हा तेल लावून देतेस तेव्हाही मला ओरडतेस की मम्मी असं करा तसं करा. तेव्हा तू माझी आई पण असतेस. असं म्हणून आता मुक्ताचं इंद्रा तोंड भरून कौतुक करत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की मम्मी बस झालं, आणखीन माझं कौतुक केलात ना तर माझं कौतुकानंच पोट भरेल, मला जेवणाचीही गरज लागणार नाही. आता दोघींचं हे कन्व्हर्सेशन पाहून सागर आता शांत झालेला असतो.
इंद्राच्या तोंडून मुक्ताचं, जी कधी कोणाचं कौतुक करत नाही, तिचं कौतुक पाहून आता त्याला खूपच भारावून गेलेलं असतं. मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, आता मी जाते असं म्हणून आता सई काय करते हे बघण्यासाठी ती बाजूला जाणार. तेवढ्यातच तिला फोन येतो आणि तिला तिच्या डॉक्टरचा फोन आलेला असतो, म्हणून ती बोलण्यासाठी बाजूला निघून जाते. तेव्हा सागर आता विचार करत बसलेला असतो की मुक्ता किती सगळ्यांचं करत असतात, अगदी मनापासून घरच्यांचं बाहेरच्यांचं सगळं काही सांभाळत असतात, परंतु मी खूप मोठी चूक केली. मी मुक्तावर संशय घेतलाय. मी त्यांना समजून घेऊ शकलो नाही. त्या इतकं करतायत, परंतु मी त्यांच्याशी इतकं चुकीचं का वागलो. आयुष्यात पहिल्यांदा मला जे 2 व्यक्ती आवडत नाही त्यांचं मला पटायला लागलंय. खरंच मी मुक्ताला समजून घेऊ शकलो नाही. मुक्ताला मी फक्त त्रासच दिलाय. आणि आशय आणि सावनी जे काही म्हणतात ते योग्य तर आहे. मी नवरा म्हणून खूप फेल झालेलो आहे मुक्तापुढे, असा विचार तो करत बसतो. तर इथे स्वाती ही लकीला हाताला धरून त्याच्या रूममध्ये घेऊन चाललेली असते, परंतु सागर हा मुक्ताच्याच विचारामध्ये रमलेला असतो. मुक्ताबद्दल खूप चुकीचं वागलोय, जे काही केलंय ते खूप चुकलोय, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता फिरत असतो. नंतर मुक्ताकडे समोर ती फोनवर बोलताना तो बघत असतो आणि त्याच्या डोक्यात फक्त मुक्ताचे विचार असतात. तर इथे इंद्रा त्याला विचारते की सागऱ्या, काय रे, तुला जेवायला वारू का? तेव्हा तो म्हणतो की नको आणि आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेला समोर जात असताना सावनी येते आणि सावनी आणि त्याची टक्कर होणार तेवढ्यात तो बाजूला होतो. मग सावनी म्हणते की आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, ॲक्च्युली तू पटकन वळालास ना, त्याच्यामुळे मला समजलं नाही. नंतर मग आता तो तिथेच उभा असतो. नंतर सावनी पुन्हा त्याला डिवसायचं काम सुरू करते. सावनी म्हणते की सागर, बघितलंस ना मुक्ता कशी वागते सगळ्यांबरोबर. आपल्या या सगळ्या घराला मुक्ताने किती चांगल्या प्रकारे समजून घेतलं आहे. मुक्ता या घरातल्या प्रत्येक नात्याच्या रोलमध्ये अगदी फिट करत आहे स्वतःला आणि अगदी फिट झाली आहे ती. बघ ना, सगळ्यांचं किती मनापासून करते. माय डिअर सासूबाई, त्या पण बघ ना मुक्तामुळे किती खुश आहेत, किती आनंदात आहेत. आणि स्वाती ही मुक्तामुळे अगदी माहेरी निर्धास्त राहत आहे. आणि लकीचं पण ती अगदी भावाप्रमाणे सगळं व्यवस्थित करते. आणि सई तर तिच्यामुळे खूप सुधारलेली आहे. सई अभ्यासात आता कुठेही मुक्तामुळे मागे पडत नाही, सगळीकडे पुढे असते. मुक्ता सगळ्यांचं चांगलं करते. तुझ्याही बाबतीत ती खूप सगळं चांगलं करत असते. तिच्या परीने तू तुझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते. परंतु तू काय करतोयस तर काही नाही. तू फक्त मुक्तावर संशय घेतोयस आणि तिला भांडतोयस तिच्याशी, नको ते बोलतोयस तिच्याशी. खरं तर मुक्ता आणि तुझ्या नात्यामध्ये तू नवरा म्हणून अजिबात फिट बसत नाहीस. तू मुक्तावर संशय घेतोयस, ओरडतोयस तिला आणि गेले काही दिवस तर तिच्याशी विचित्र वागतोयस तू जसं माझ्याशी दारू पिऊन भांडण करायचास तसंच तू मुक्ताबरोबरही करतोयस. मुक्तालाही त्याचा त्रास होतोय, परंतु ती बिचारी ते सगळं बोलून दाखवत नाही. तिलाही त्याचा त्रास होतच असेल, परंतु तरीही बघ ती किती आनंदाने सगळ्यांचं करते. तुला काहीच गोष्टी बोलून दाखवत नाही, परंतु तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत. सागर, तू मुक्तासाठी नवरा म्हणून योग्य नाहीयेस आणि मुक्ता तुझ्यापेक्षा चांगला नवरा डिझर्व करते. तुझ्यापेक्षा चांगला लाईफ पार्टनर ती डिझर्व करते. कारण तू काय करतोस तर तू काहीच करत नाही. तू फक्त तिला त्रास देण्याचं काम करत आहे. पण मुक्ता किती सगळ्या गोष्टी मॅनेज करते. खरं तर तुला वाटत असेल की मी मुक्ताचं कौतुक का करते. खरं तर मला मुक्ताचं कौतुक वाटतंय, कारण आपण शत्रूचंही कौतुक करावं असं असतं. खरंही मला मुक्ता आवडत नसली, मला तिच्याबद्दल काही वाटत नाही, परंतु ती जे काही करते ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि खरंच कौतुकास्पद आहे. म्हणूनच मी तिचं कौतुक करत आहे. परंतु सागर, मी तुला एक नक्की गोष्ट सांगेन की तू जे काही वागतो ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणूनच मी तुला सांगते की तू मुक्ताचं आयुष्य बर्बाद करू नको. तू तिला मोकळं कर. या सगळ्यातून तिला तूच बाहेर काढू शकतो आणि तूच तिला या सगळ्या त्रासातून मुक्त करू शकतो. असं आता सावनी ही सागरला मुक्ताबद्दलची प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करत असते. मुक्ताचा चांगुलपणा समोर आणून ती सागरला मुक्तापासून कायमचं लांब करण्याचा प्रयत्न आता करायला लागते. आणि इथे सावनी म्हणते की सागर, बघ, मी जे गोष्टी सांगते त्याच्यावर पूर्ण विश्वास कर. मुक्ता जे काही वागते, जे बोलते, त्याच्याबद्दल तुला जरा विचार करायला हवा आणि तूही या बाबतीत स्वतःला रोखून मुक्ताच्या त्यागाचा विचार करायला हवा. म्हणजेच मुक्तावर जे प्रेम करतोयस त्यासाठी तुला त्याग करण्याची ही तयारी करायला हवी, असं सगळं सावनीही बोलते. नंतर सागर रूममध्ये निघून जातो आणि तो फ्रेश होऊन तिथे तसाच बसलेला असतो. आणि सावनीच्या बोलण्याचा त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो की तुझ्या आणि मुक्ताच्या नात्यामध्ये तू नवरा म्हणून अजिबात योग्य किंवा फिट बसत नाहीस. मुक्ताला त्रास होतोय हे सगळं ती बोलत असते. तर तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि सागर अजूनही रुसूनच बसलेला आहे. मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं. मुक्ता म्हणते की नाही, आई जे काही बोलते ते अत्यंत योग्य आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्येच आवरायला आणि सावरायची फक्त ताकद ही बायकांमध्येच असते. आता मुक्ता म्हणते की मलाच पुढाकार घ्यायला हवा. ती सागरकडे येते आणि म्हणते की सागर, चला जेवायला. सागर म्हणतो की नको, मला भूक नाहीये.
मुक्ता म्हणते की असं काय करताय सागर, रोज रोज काय हे कारण देताय, मला भूक नाहीये, चला जेवायला, चला उठा. सागर म्हणतो की मुक्ता असं काय करताय तुम्ही, का माझ्यावर जबरदस्ती करताय, नका ना करू. तेव्हा मुक्ता म्हणते की मग तुमच्यावर मी हक्क नाही करणार तर कोणावर करणार, तुमच्यावर अधिकार नाही दाखवणार तर कोणावर दाखवणार. असं म्हणून ती त्याला आता बाहेर हाताला धरून चला सागर असं म्हणून बाहेर आणते. त्याच वेळेला इथे आता सागरच्या हाताला धरून मुक्ताही त्याला बाहेर आणते आणि नंतर सावनी हे सगळं बघत असते. आता सागरला ती खुर्चीवर बसायला सांगते आणि सागरला जेवण वाढायला सुरुवात करते. आणि त्यानंतर सागरला जेवण वाढत असताना सावनी समोर सोफ्यावर बसून सगळं काही बघत असते. त्याच वेळेला आता सागरला मुक्ता ताट वाढते, परंतु सागर काही जेवत नाही. मग मुक्ता म्हणते की असं काय करताय तुम्ही सागर. म्हणूनच आता मुक्ता ही पुन्हा सागरच्या बाजूला बसते आणि एक घास ही सागरला भरवते. तेव्हा मग सावनी म्हणते की खरंच ही मुक्ता काय चीज आहे, कुठल्या मातीपासून बनली आहे ही. सागर इतकं सगळं वागतोय तरीही त्याला जीव लावते, इतकं का करते ही. काही केलं तरीही माझा प्लॅनिंग ही वर्क होऊच देत नाही. सागरच्या मनामध्ये जे काही विष पेरलंय ते पुन्हा आता जागा घेणार नाही. त्याच वेळेला आता सागर हा मुक्तापासून नजर चोरतो आणि खाली बघत असतो. तेव्हा मग आता सावनी म्हणते की क्या बात आहे, तीर अगदी निशाणावर लागलाय. मी जे काही मुक्ताबद्दल सागरला सांगितले आणि त्यामुळे सागरच्या नजरेत आता मुक्ताविषयी गिल्ट दिसू लागले, तर त्या प्रेमाची जागा ही गिल्टने घेतली आहे आणि म्हणून सागर हा नजरेला नजर पण देऊ शकत नाही. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर चला खाऊन घ्या. तेव्हा मग सागर हा मुक्ताला सॉरी बोलतो. मुक्ता त्याचे डोळे पुसते आणि म्हणते की सागर हे घ्या, खाऊन घ्या, आपल्याकडे बोलायला पूर्ण टाईम आहे, त्याच्यामुळे आता त्या बाबतीत काही बोलू नका, खूप वेळ आहे आपल्याला बोलायला, आता तुम्ही जेवून घ्या बघू. असं म्हणून ती त्याला जेवण भरवत असते आणि सावनी मात्र त्या दोघांकडे बघत असते. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, सावनीला मैत्रिणीचा फोन येतो. सावनी म्हणते की काय बोलतेस काय, सागर कायमचा सिंगापूरला शिफ्ट होतोय. तर इथे मुक्ताला सागर म्हणत असतो, मुक्ता तुम्ही स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या, मला माहिती आहे मी इथे नसेल, परंतु तुम्हाला स्वतःची काळजी घेतली पाहिजे, काही झालं तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आता इथे सागरचं असं निर्वाणीचं भाषण पाहून मुक्ताला वेगळंच वाटू लागतं. तर इथे आता सागर हा फोनवर आशयला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला म्हणतो की मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला माहिती आहे तुमचं आणि मुक्ताचं नातं खरंच खूप वेगळं आहे, तुम्ही एकमेकांवर खूप काळजी घेता, म्हणूनच मला एक सांगायचं आहे. आता मी इथे नसेन, म्हणूनच मला मुक्ताची जबाबदारी एका व्यक्तीवर, एकदा जबाबदार व्यक्तीवर सोपवायची होती आणि ती व्यक्ती तुम्ही आहात. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचे आहे की मी तुमच्या भरोशावर माझी मौल्यवान वस्तू ठेवून देतोय, प्लीज तिला जपा, ती माझी खूप मौल्यवान व्यक्ती आहे. असं म्हणून आता आशयला सागर सांगतो आणि त्याला वेगळंच वाटू लागतं. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.